नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी गणेश गरकळ, हेडक्वार्टर बीड, ग्रीन गोल्ड सीड्स छत्रपती संभाजीनगर या कंपनीचा प्रतिनिधी या नात्याने आज आपण आलेलो आहोत. गव्हाचा गोल्ड 23 हा वाण पाहण्यासाठी गाव मोठेवाडी, तालुका माजलगाव, जिल्हा बीड या ठिकाणी. तर भाऊच्या शेतामध्ये आज आपण प्रोग्राम घेतलेला आहे. तर या ठिकाणी आपण गव्हाचे काही खास जे वैशिष्ट्य आहेत, आपले गुणधर्म आहेत, तर ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर हा जो गोल्ड 23 जो गहू आहे, याचं पहिलं आणि खास वैशिष्ट्य की हा असा एकदम टेबल टॉप प्लॉट आहे बघा. याच्यामध्ये कुठल्याही ओंबीची भेसळ येत नाही किंवा मिक्स येत नाही, कुठलीही ओंबी खालीवर होत नाही. त्याच्यामुळं हा एकदम टेबल टॉप राहतो. आणि त्यामुळं आपल्याला फायदा काय होतो की तो काढणीस एकाच वेळी सर्व परिपक्व होतो. त्याच्यानंतर याचं खास वैशिष्ट्य जर बघायचं झालं तर याची ओंबी बघा. याची ओंबी अशी गोफाने तयार होते. त्याच्यामुळं याच्या एका ओंबीमध्ये जवळपास 65 ते 70 दाणे एका ओंबीमध्ये तयार होतात. सरासरी जर पकडलं तर 65-70 दाणे याच्यामध्ये तयार होतात. त्याच्यानंतर याचा आपण फुटवा बघू शकतो बघा. ह्या फुटवा जर बघायला गेलं तर आरामशीर एका याला जवळपास 25 ते 30 फुटवे आहेत. जवळून घेतात 25 ते 30 फुटवे ह्या गावाला आल्यामुळं याचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न एकदम याला चांगलं येतं. आणि हा जो गहू आहे आज जवळपास याला 80 दिवस झालेले आहेत. तर हा अजून जवळपास एक 20 ते 25 दिवसामध्ये काढणीस तयार होतो. म्हणजेच 100 ते 105 दिवसामध्ये हा काढणीस तयार होतो. आणि याचा फायदा काय होतो की लवकर येणारा गहू असल्यामुळं की तांबेरा रोग हा याच्यावरती येत नाही. आता तुम्ही आता सध्या पण बघू शकता 80 दिवस कंप्लीट होऊनही हा पूर्ण बुडापासून शेंड्यापर्यंत एकही पान याचं तांबडं झालेलं नाही किंवा कुठला रोग याच्यावरती आलेला नाही. त्याच्यानंतर याची जी ओंबी आहे ती सगळ्या ओंब्या सारख्याच दिसतात तुम्हाला. कुठली ओंबी कमी जास्त दिसणार नाही किंवा काही नाही. एकदम सर्व एकदम सारखं टेबल टॉप दिसतंय. तर मी सर्व शेतकऱ्यांना अशी विनंती करेल की आपल्याला जर कमी खर्चामध्ये अशाच प्रकारच्या गव्हाचं उत्पन्न घ्यायचं असेल तर आपल्याला गोल्ड 23 ग्रीन गोल्ड सीड्स छत्रपती संभाजीनगर या कंपनीचा गोल्ड 23 या वाणाशिवाय पर्याय नाही. आणि खायला याची चपाती एकदम नरम आणि रुचकर अशी चपाती, स्वादिष्ट अशी चपाती याची लागते. त्यामुळं आपण सकाळी जरी चपाती केली तरी संध्याकाळी पण याची चपाती एकदम नरम राहते. त्यामुळं हा एकदम गहू खाण्यासाठी आणि उत्पन्नासाठी एकदम चांगला आहे. बाजारामध्ये तर तुम्ही हा गहू घेऊन गेलात तर बाकीच्या पेक्षा 200 रुपयाने तुम्हाला जास्त बाजार भाव लागतो. पर्यायी शेतकऱ्याला काय होतंय, उत्पन्नही जास्त येतं आणि मार्केटला बाजारही जास्त बाजारभावही जास्त लागल्यामुळं शेतकऱ्यांचा फायदाच फायदा. तर सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की या गव्हाचा पेरणी करण्यास तुम्हाला हरकत नाही.